पोलिसांनी मारहाण केल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याचे भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशींनी दिलाय। आरोप केलाय तसंच विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात मोठी अपडेट आली आहे। गर्भपात प्रकरणात आणखी 10 डॉक्टरांचा सहभाग असल्याचं उघड झालंय। संभाजीनगर बुलढाण्यातील डॉक्टरांचा यामध्ये सहभाग आहे अशी माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे। पुण्यातील शिरूरमध्ये शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। शेतातील ऊसाची तोडणी करण्यासाठी मजूर देतो असं आमिष दाखवून शेतकऱ्याकडून रोख रक्कम या आरोपीने घेतली होती। या प्रकरणी या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। वाशिमच्या कामरगावमध्ये दारू दुकान स्थलांतरणाचा ठराव अद्यापही प्रलंबित आहे। त्यामुळे दारू दुकान हटवण्यासाठी 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर दारू विक्रेत्याच्या दबावामुळे ग्रामपंचायतीने ठरावाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिला ग्रामस्थांनी केला। धुळ्यात बाईक चोराचा डाव पोलिसांनी उधळून लावलाय। हा चोरटा पळून जायच्या बेतात असतानाच गस्तीवरील पोलिसांनी त्याला पकडले। ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। गोंदिया रेल्वे स्टेशन परिसरात अवैध गांजा प्रकरणी कारवाई झाली। या कारवाईत 1,67,000 किमतीचा 8 किलो गांजा जप्त केलाय। दरम्यान एका बालकासह 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। कल्याणमध्ये नशेखोरांविरोधात पोलीस ऍक्शन मोडवर आले। 100हून अधिक नशेखोरांवर पोलिसांनी कारवाई केली। त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलंय। अकोल्यातील मूर्तिजापुरात 3 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत। विना नंबर प्लेटच्या बाईकवरून आरोपी आले होते। ही बाईक पकडण्यासाठी पोलीस विशेष मोहीम त्यांनी राबवली। यावेळी 85 वाहनांची तपासणी करत 52,000चा दंड वसूल केला। धुळ्यात मद्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली। या कारवाईत लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला। तर या मद्यसाठ्यामध्ये महागड्या विदेशी मद्याचा समावेश असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली। भंडारात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आणि कारवाईत वाळू वाहतूक करणारे 3 ट्रक जप्त केले। त्या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। गोंदियात चोरट्यांनी घरफोडी करून 73,000चा मुद्देमाल लंपास केला होता। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या। चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला। माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदींनी शिवसेना पक्षात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चतुर्वेदींनी शिवसेनेत प्रवेश केला। मात्र चतुर्वेदींच्या पक्षप्रवेशामुळे नागपुरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतील विविध कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले। यावेळी निवडून आलेल्या आमदारांचा नागरिक सत्कार शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने केला। बाजार समितीतील प्रलंबित कामांना मंजुरी मिळाल्यामुळे लिलाव शेडचं उद्घाटन करण्यात आलं। पर्यावरण आणि नद्यांच्या संवर्धनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये रिव्हर सायक्लॉथॉन आयोजित करण्यात आलं होतं। खासदार श्रीरंग बारणे अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी रॅलीचे फ्लॅग ऑफ केले। शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी झाले होते। यवतमाळच्या आर्णीमध्ये फन फिट मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। या मॅरेथॉनमध्ये 2000 धावपटू धावले। त्याचबरोबर झुंबा नृत्यावर थिरकण्याचा आनंद यावेळी नागरिकांनी घेतला। तर या मॅरेथॉनमधील विजेत्या धावपटूंना 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं। नाशिकच्या मालेगावात तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला। यावेळी नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर आढावा बैठक घेण्यात आली। त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून तक्रार निवारण दिवसाची सुरुवात करण्यात आली। लोकांच्या तक्रारीचं तात्काळ निवारण व्हावं यासाठी तक्रार निवारण दिवसाची सुरुवात केली आहे। नंदुरबारमध्ये भाजपच्या वतीने सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली। शहरातील बाजारपेठेत आणि घरोघरी फिरून सदस्य नोंदणी अभियान राबवलं जातं। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह राबवण्यात येणार आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षांसाठी 20 ते 26 जानेवारी या कालावधीत जनजागृती सप्ताह राबवला जाणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आणि या बैठकीत 12 कोटींचे प्रस्ताव मंजूर केले। त्याचबरोबर महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी तरतूद केली आहे। 10वी 12वीच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा प्रवर्ग नमूद करण्यात आला होता। यावर विविध घटकांनी टीकेची झोड उठवली आणि हा निर्णय विद्यार्थी हिताचा असल्याचं सांगत बोर्डाकडून त्याचं समर्थन करण्यात आलं। अखेर टीकेनंतर राज्य शिक्षण मंडळाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली। जनभावना लक्षात घेता हा निर्णय रद्द करण्यात आल्याचं राज्य शिक्षण मंडळानं कळवलंय।